नमस्कार. मी डॉक्टर मंजिरी दातार, मानसोपचार तज्ज्ञ, भारती हॉस्पिटल, धनकवडी, पुणे. आज आपण बाल वयोगटातील म्हणजे 0 ते 12 या वयोगटातील मुलांच्या मानसिक समस्यांबद्दल चर्चा करणार आहोत. तर लहान मुलांच्या मानसिक समस्या जेव्हा येतात तेव्हा त्यांच्यामध्ये त्या मुलाची जनुकीय जडणघडण, सभोवतालाची परिस्थिती, कौटुंबिक परिस्थिती अशा अनेक घटकांमुळे मुलांमधले मानसिक समस्या निर्माण होतात आणि त्याचं प्रमाण हे आजकालच्या काळामध्ये खूप जास्त प्रचलित आहे. आपण ओळखायचं कसं की आपल्या मुलाला काही प्रकारची मानसिक समस्या येत आहे? तर बऱ्याच वेळा पालक आम्हाला सांगतात की ते मूल अभ्यासामध्ये कमी पडत आहे किंवा ते मूल शांत बसतंय किंवा जास्त ते कुणाशी किंवा मित्रमैत्रिणींशी तेवढं सहभाग घेत नाहीये किंवा बोलत नाहीये. त्याच्यानंतर चिडचिडेपणा किंवा बऱ्याच अंशी काही शारीरिक लक्षणं जसं की डोकं दुखणं, पोट दुखणं किंवा चक्कर येणं अशा प्रकारच्या अनेक शारीरिक त्रासांमधनंही मानसिक समस्यांचं प्रगटीकरण होत असतं. तर अशा परिस्थितींमध्ये पालक किंवा शिक्षक यांचा कल बऱ्याच वेळा वर्तणूक बदलाकडे असतो. म्हणजे त्या मुलाचं वागणं आपल्याला कशा पद्धतीने बदलता येईल, अभ्यासात कशा प्रकारे सुधारणा करता येईल याच्यावर तो बदल केंद्रित असतो. पण कुठल्याही मुलाचं वर्तन हे त्याच्या भावनिक पातळीवर किंवा त्याच्या वैचारिक जे काय बदल त्याच्यामध्ये होत आहेत किंवा त्याला दुसऱ्या प्रकारचा कुठला आजार आहे मेंदूचा, जसं की फिट येणं किंवा अनेक प्रकारचे दुसरे आजार जसे अतिचंचलता किंवा वर्तणूक समस्या यांच्याशी ते निगडीत असू शकतं. याच्यामुळे जेव्हा आपण अशा प्रकारच्या वर्तणूक समस्या किंवा भावनिक समस्यांशी आपण हाताळत असतो, तेव्हा या मुलाची मानसिकता समजून घेणं हे फार महत्त्वाचं काम असतं. बऱ्याच वेळा ही मुलं अनेक कारणांमुळे पालकांपाशी किंवा शिक्षकांपाशी तेवढ्या मोकळेपणाने बोलू शकत नाहीत किंवा चर्चा करू शकत नाहीत. याच्यामध्ये शाळेमध्ये असलेले समुपदेशक म्हणजे काउन्सिलर्स यांची आपल्याला खूप मोलाची साथ लाभू शकते. आणि जेव्हा ते मानसिक क्षेत्रातील तज्ज्ञ लोकांची मदत घेतात तेव्हा त्या मुलाची मानसिकता सांभाळून त्याबद्दलचा योग्य उपचार हा करण्यात येतो. याच्यामध्ये गोळ्या औषधं ही असू शकतात. बऱ्याच वेळा गोळ्या औषधांबद्दल अनेक गैरसमजूत प्रचलित आहेत, पण युजुअली त्याच्यामुळे मुलाच्या आरोग्याला काहीही दुष्परिणाम होत नाहीत आणि त्याच्या मानसिकतेनुसारच त्याची निवड त्या गोळ्या औषधांची केली जाते. त्याच्याबरोबरच समुपदेशनाचाही खूप मोठा वाटा या सगळ्यामध्ये असतो. त्याच्यामध्ये मुलाबरोबरच त्याच्या पालकांबरोबर किंवा त्याच्या कौटुंबिक सदस्यांबरोबर आणि कधी लागलंच तर त्याच्या शिक्षकांबरोबर हे वेळोवेळी त्यांचे समुपदेशनाचे गट आपण तयार केले तर बऱ्याच अंशी मुलांच्या या प्रत्येक प्रकारच्या मानसिक समस्या या कमी होऊ शकतात. तर आपल्या मुलाला जर या प्रकारची लक्षणं, कुठल्याही प्रकारचा जर मानसिक त्रास होतोय असं जर वाटत असेल तर त्वरित तुम्ही मानसिक क्षेत्रात काम करणाऱ्या तज्ज्ञांची म्हणजे मानसोपचार तज्ज्ञ आणि मानसशास्त्रज्ञ यांची जरूर मदत घ्यावी. धन्यवाद.